चला 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 बेलपुडा आला 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 बेलपुडा. अरे कोण नाही रे का रे बरं बाहेर या हो घ्या हो बेल घ्या बेल बेलपुडा बेलपुडा. चला चला घ्या हो बेलपुडा आला 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 बेलपुडा बेलपुडा. घ्या हो मावशी या हो काकू आत्या मामी या हो सगळेजण या घ्या बेलपुडा घ्या बेलपुडा. घ्या हो बेलपुडा बेलपुडा या हो बाय हो घ्या पटापट बेलपुडा. थांब मला पाहिजे बेलपुडा. थांब ना चालला मोठा बोलत बोलत चालला थांबून नाही राहिला ना काही नाही. हो हो या ना काकू घ्या ना बेलपुडा इथं थांबेलच ना मी या लवकर या. काय रे पिंट्या काय रुपये भावांना दिले पुढे दे ना मग मला दोन घ्या लागते ना. एक माझ्या सासूसाठी घेतो आणि एक माझ्यासाठी घेतो. दोन पुढे पाहिजे होते मला बरोबर सांगजो भाव घेतो मग मी दोन. अहो काकू 20 रुपयाले का 40 रुपयाला दोन आहे. तू एक घे का दोन घे मग एकच भाव ठेवला मी काही भाव नाही करत. हे काय भाव करायची वस्तू आहे का भाजीपाला आहे का. वर्षातून एकदा असतं बेल घ्या लागते. अरे पिंट्या बेलाचे तर भावासोबत तुझे बी भाव लय वाढले. तुला म्हणून राहिली 30 रुपयाले दोन पुढे देता नाही म्हणून राहिला तू. जाऊ दे मग एकच पुडा दे. एक मी देवाच्या अंगारचा बेल तोच धुवून डबल वाईल. एकच पुडा दे रे बा मला लय महाग झाला तो. जाऊ दे तसं बी लय बाया तशाच करतात. एक सून वायते मग सासू तोच बेल धुवून डबल वायते. मी बी तशीच करतो आज. राहू दे दे एकच पुडा दे. दे 20 रुपये दे तुम्ही दे एक पुडा. बाया हुशार झाल्या बा. हे तर आपल्याला माहित नव्हतं. तोच एक डाव वायल बेल म्हणते पाण्यानं धुवून डबल व्हायला तर चालते. हे तर नवीनच काढलं बायानं. जाऊ दे बापा आता जशी गिराईक आलं तसे काढणं पडतील आपल्याला. घ्या मग तुमचा एक पुडा दर हप्ती माझ्याजवळूनच घेत जा. मग दुसऱ्याजवळून घेत नका जाऊ कोणाजवळून. मी देत जाईल तुम्हाला दर रविवारी आणून बेल पुडा. हे घेऊन घ्या मग द्या 20 रुपये. जाऊ द्या बापा लवकर. आणला का रे बेल. मागच्या वर्षी म्हटलं तर बेलाचे पानं कमी दिले होते. चांगला आणला ना पुडा तर घेतो मग मी. खिडेल काढेल पानं नसले तर घेतो मी. बोलावतो मग मी सरेले बेल पुडा घ्याले. बबिता मावशी बोलाव ना तू सरेली बोलाव. कारण की मी बेलाचा पुडा चांगलाच आणला यावर्षी. ताजे पानं तोडून आणले आणि तुले लागलं तर मोजून घे बा. इथे तर तू दरवर्षी मोजूनच घेतो ना. तसा घेतच नाही ना पुडा. मोजून देतो ना मी शिल्लक पानं टाकायला लावले होते यावर्षी 10 12. बोलाव ना शांता मावशीले सरेली बोलाव आणि बेलपुडे घेऊन घ्या. म्हणजे कसं दर हप्ते तेवढे पुढे आणायला मला बरं पडते. पिंट्या बेल घेतो खरी पण मागच्या वर्षी तर आम्हाला लय बनवलं. वरून बेलाचे पानं दिले आणि खालून निरगुडीचीच पानं होते पुरे त्याच्यात. आम्ही एक पुडा पाहून घेतो. तुला पटत असेल तर सांग आम्ही घेतो मग बेल पुरा. 3-4 जणी घेतो पण मोजून घेतो बेल. मागच्या वर्षी एखादीले आलं असेल एखादं पान कमी जास्त तर बायानं तेच ठेवलं ध्यानात. पण बायानं हे नाही ठेवलं ध्यानात की मागच्या वर्षी मी तेले बेलपुड्यासोबत फुलं बी दिले होते वायाले. बाया बाकी एखादं पान जर कमी जास्त आलं ना तर बिलकुल ते डोक्यात फिटच करून ठेवतात की आपल्याला 2 पानं कमी आलते. घे ना मग शांता मावशी मी थैली देतो तुझ्या पुढे. तू घे त्यातला निसून कोणता कोणता पाहिजे तर त्या बाजूच्या काकूला बी आवाज दे आणि घेऊन घ्या तुम्हाला किती पाहिजे पुढे. तर चाल मग एक पुडा देऊन टाक आम्हाला सराईले. आणि किती रुपये द्यावं लागतात तुले तर ते सांग. आणि एक बेलाचा पुडा आम्हाला देऊन दे सराईले. का रे पिंट्या हे मस्त आणले रे यावर्षी. कागदात आणला तो बेल. बरं झालं त्या पन्न्या आणल्या नाही. त्या किती गाई खातात आणि त्याच्या पोटात गोळे होऊन मरतात त्या गाई. याच्यापेक्षा बरं केलं तर कागदात आणल्या. आता तर तुला 5 रुपये शिल्लकच द्यावं लागतील. 20 रुपयाच्या पेक्षा 25 रुपये पुढे नाही घेतले तर आता काही नाराजी नाही आता या कागदात तो बेल पुडा आणल्याच्यानं. हो ना काकू मी म्हटलं पन्न्या कसं कुठं बी फेकून देतात सगळेजण. मग ते गाईनं ढोरा वासरानं खाल्ले की त्याच्या पोटात जाते म्हणून मी मग कागदात आणला यावेळेस बेल. बरं केलं का नाही. हो रे पिंट्या आता दर हप्ती घेऊन येत जाय बेल. चांगला आणत जाय बेल. असंच आणत जाय ताजा बेल. काय शांता मावशी किती मनाले प्रसन्न वाटून राहिलं. उद्याचा सोमवार आहे. आज आपण सरळ साफसूफ करून घेतलं तर असं वाटून राहिलं आजच इथं रातभर मंदिरात जागरण करून पूजा अर्चना करावं. पाय बरं किती मनाले समाधान भेटून राहिलं आपल्याला इथे. हो ना शांता पाय ना खरंच मंदिरात आल्यावर माणूस सगळ्या गोष्टी विसरून जाते. मनाले कसं समाधान भेटते. माणसाच्या मागं किती काही चिंता असो कोणती काळजी असो इथं आल्यावर खरोखर मनाले शांती भेटते. याच्यासारखं समाधानी स्थळ कोणतंच नाही. मंदिरात आलं का नाही की माणसाच्या मनाले असं वाटते की आपण खरोखर आता आपला आत्मा शांत झाला जसा काही. हो ना आता श्रावण महिना लागला की सर्व सणाची सुरुवातच होऊन जाते. आणि किती याच्यात वेगवेगळ्या पूजा विधी असतात तर आपल्याला मनाले समाधान भेटून जाते. पूजा हे ते केल्याच्यानं म्हणूनच हे लावलेलं आहे ना सर्व काही मनाले समाधान भेटासाठी. हो शांता मावशी आता उद्या सकाळीच यायला लागेल पूजा करायला. सकाळीच 5 वाजेच्या अंदर पूजा केली की बरं राहते सकाळी सकाळी. मग मित्रमंडळी आम्ही तर बेलपुडा बी घेतला आणि आमच्या मंदिरावर पूजेची आम्ही तयारी पण केली. तुमच्या इथं कशी काय चालू आहे पूजेची तयारी कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं. सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.